या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये आपण डायल कॅलिपरने रीडिंग कशी घेतली जाते, डायल कॅलिपरने रीडिंग घेण्याच्या कोणकोणत्या स्टेप आहेत, डायल कॅलिपरची रीडिंग कशी बांधल्या जाते व समजल्या जाते हे आपण ॲनिमेशन व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, आजचा डेमॉन्स्ट्रेशन आहे डेमॉन्स्ट्रेशन ऑफ डायल कॅलिपर रीडिंग. यामध्ये आपल्याला काही स्टेप फॉलो करायचे आहेत. त्या स्टेपविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊ. तर पहिली जी स्टेप आहे आपली ती आहे डायल कॅलिपर रेफरन्स एज रीडिंग. म्हणजे बीम डिव्हिजन आपले किती आहे ते आपल्याला घ्यायचे आहेत. आपण जो डायल कॅलिपर घेतला आहे त्याचा लिस्ट काउंट आहे 0.01 mm. त्यामुळे आपला जो कॅलिपर आहे त्याच्या बीमवर 1-1 मिलीमीटरच्या फरकाने पूर्ण ग्रॅज्युएशन केलेले आहे. तर ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याचा लिस्ट काउंट आहे, बीमचा लिस्ट काउंट आहे 1 mm. म्हणजे 1-1 मिलीमीटरच्या फरकाने मार्किंग केलेले असल्यामुळे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं आहे डायल युनिट. तर डायलचे किती युनिट झालेले आहेत त्याला 0.01 mm ने आपल्याला गुणाकार करून इथे उत्तर लिहायचे आहे. डायलची जी निडल आहे ती कोणत्या भागावर आहे ते आपल्याला इथे लिहायचे आहेत आणि त्याला 0.01 mm ने गुणाकार करायचा आहे. त्याच्यानंतर आहे टोटल रीडिंग. स्टेप 1 आणि स्टेप 2 ची आपल्याला पूर्ण बेरीज इथे करून लिहायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे स्टेप फॉलो करून आपल्याला रीडिंग घेता येते व समजता येते. तर मित्रांनो, तुम्हाला कोणती रीडिंग हवी? तर डायल कॅलिपर मध्ये 9.24 mm रीडिंग कशी घेतली जाईल? तर आपल्याला रीडिंग शो करायची आहे 9.24 mm. यासाठी पहिली जी स्टेप आहे आपली ती आहे डायल कॅलिपर रेफरन्स एज रीडिंग. तर डायल आपल्या बीमवरील जे आहेत ते 9 आपले डिव्हिजन घ्यायचे आहेत, बीम डिव्हिजन, आणि त्याला 1 mm ने गुणाकार करायचा आहे. तर एकूण आपली बेरीज झाली आहे 9 mm. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे डायल युनिट. तर 0.24 येण्यासाठी आपल्याला 24 घ्यायला लागेल आणि त्याला 0.01 mm ने गुणाकार करून इथे उत्तर लिहायचे आहे. तर अशा पद्धतीने आपले हे दोन्ही झालेले आहे. त्याच्यानंतर टोटल रीडिंग. टोटल रीडिंग आपली आली आहे स्टेप 1 स्टेप 2 ची 9.24 mm. तर आता आपण हे ॲनिमेशन व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ. इथे बघू शकता 0 पासून सुरुवात झालेली आहे. ही जी रेफरन्सेस आहे ही कुठं क्रॉस होते हे आपल्याला बघायचं असते. 5 पूर्ण झालेले आहेत. तशा पद्धतीने 9.24 आपली आली. इथला 24 आला आहे. हा इथे बघू शकता तुम्ही. ही निडल जी आहे 24 वर आहे. तशी आपली रीडिंग आहे 9.24. अजून एक दुसरी आपण रीडिंग घेऊ. सर, डायल कॅलिपर मध्ये 53.60 mm रीडिंग कशी बांधल्या जाते? 53.60 रीडिंग आपल्याला घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला पहिली जी स्टेप आहे ती आहे डायल कॅलिपर रेफरन्स एज रीडिंग 53 युनिट आपल्याला घ्यायचे आहेत. आपल्याला पूर्ण बीम डिव्हिजन त्याला 1 मिलीमीटरने गुणाकार करून उत्तर लिहायचे आहे. त्याच्यानंतर डायल युनिट घ्यायचे आहेत 60.9 संख्या आणि त्याला 0.01 mm ने गुणाकार करून इथे उत्तर लिहायचे आहे. आणि तिसरी जी स्टेप आहे आपली टोटल रीडिंग. तर स्टेप 1 आणि स्टेप 2 ची आपल्याला बेरीज करून इथे लिहायचे आहे. अशा पद्धतीने आपल्या ह्या तिन्ही स्टेप फॉलो झालेले आहेत. आता आपण ॲनिमेशनच्या द्वारे हे समजून घेऊ की रीडिंग कशी घेतली जाते. ही रेफरन्स एज आपली समोर जात आहे. रेफरन्स एज आहे. .60 बरोबर निडल पहा तुम्ही ते 60 वर आलेले आहे. तर आपल्या अशा रीडिंग झालेल्या आहेत.